सो येस, हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल अगेन. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे रिगार्डिंग हेअर कलरिंग. मला खूप दिवसांपासून हेअर कलर करायचं होतं, कारण मी युजली करते हेअर कलर आणि मला आवडतात. माझे ना ॲक्च्युली हेअर लेंथ जी आहे ही मी तुम्हाला दाखवते मिनिट अशी. ओके, सो हे तुम्हाला खाली दिसत असेल की मी ऑलरेडी कलर केलेले आहेत, पण म्हटलं आता काहीतरी नवीन लुक करायचंय. आणि हे पण जे दिसत आहे ना, हे इथून असं आणि इथून खालून पूर्ण जे स्ट्रेट दिसत आहेत, हे फक्त आणि फक्त एकाच गोष्टीमुळे होत आहे, जस्ट बिकॉज की मी बुटॉक्स केलेला आणि माझा एवढा वर्स्ट एक्सपिरियन्स होता अबाउट बुटॉक्स. हेअर ट्रीटमेंट करायलाच पाहिजे अशी काही गरज नसते, कारण तुम्ही होम रेमेडीजने सुद्धा तुमचे हेअर्स खूप जास्त चांगले करू शकता. काय झालेलं, जेव्हा मी बुटॉक्स केलं तेव्हा माझे खूप जास्त प्रमाणामध्ये ड्राय हेअर झाले होते. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण होम रेमेडीजकडे जाण्यापेक्षा आपण जातो की बाबा केमिकल रेमेडीज, आणि आपण ट्राय करतो. आणि एखादी गोष्ट जेव्हा ती ट्राय करतो तेव्हा ॲक्च्युअल समजते की याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत ते. खूप जास्त ड्राय झालेले आणि प्रचंड प्रमाणामध्ये फ्रीझी हेअर्स होते माझे. पण ते गेल्यानंतर एकदम स्ट्रेट झाले. मी इथे कुठेतरी माझा त्यामध्ये एखादा असा व्हिडिओ और फोटो जर असेल ना, मी तर इथे कुठेतरी ऍड करेल, इथे समथिंग कुठे पण असं. छान झालेले, छान दिसतही होते, असं नाहीये की नाही. पण काय असतं माहितीये का, की तुमचे जे नॅचरल हेअर जे असतात ना, मग ते फ्रीझी नाही म्हणता येणार, सॉरी, स्ट्रेट, कर्ली और कसेही असू देत, ते तुमचे ओरिजिनल हेअर तुम्हाला खरं तर तुम्हाला इंट्रोड्यूस करतात, कारण ती तुमची ओळख राहते आणि ते छान दिसतं. म्हणजे ठीक आहे, ट्रान्सफॉर्मेशन वगैरे हे अनादर पार्ट झाला, पण मला नाही वाटत की म्हणजे तुम्हाला गेटअप करण्यासाठी किंवा लुकअप करण्यासाठी एखाद्या ट्रीटमेंटची गरज आहे. टेम्पररी तुम्ही काही गोष्टी यूज करू शकता परमनंट सोल्युशनपेक्षा. आणि मी तरी मोस्टली प्रेफर करेन तुम्हाला सुद्धा की घरीच होम रेमेडी करा फॉर हेअर अँड फॉर स्किन ट्रीटमेंट. कारण गरज नसते, आपले ऑलरेडी जो स्किनचं म्हणायचं झालं तर स्किन टेक्स्चर असतो तो ओरिजिनल जसा आहे, जो तुम्हाला बर्थ गिवन आहे तो तसा आणि तसाच असणार. त्याच्यामध्ये काळी मात्र चेंजेस होणार नाही. हा, जास्तीत जास्त काय फेअर होईल, टॅन पडेल, एवढेच फरक पडतात आणि पिंपल्स येतात. त्या पलीकडे तुम्हाला कोणत्याही ट्रीटमेंटची गरज नसते. अगदीच तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये काहीतरी वेगळ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये दिसून येत असतील तेव्हाच तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन पुढची ट्रीटमेंट वगैरे चालू केली पाहिजे. ते पण सांगते की डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन. आणि फॉर हेअर आपण जे करतो ना, स्ट्रेटनिंग, बुटॉक्स, केराटिन, नो, करायची गरज नाहीये बॉस. तुम्ही घरी तुमचं जेवढं चांगलं करू शकता ना, तेवढं जास्त करायचा प्रयत्न करा. कारण त्यानंतर माझा एवढा हेअर लॉस झालेला, आणि ते हेअर लॉस होतं म्हणून मी टेन्शन घेतलेलं, आणि त्या टेन्शनमध्ये अजून हेअर लॉस झालेला. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना अशा कशा असतात माहिती का, कंटिन्युअसली सर्क्युलेटरी फिरत असतात, आणि ते तुमच्या हेअरसाठी, तुमच्या लुकअपसाठी, तुमच्या गेटअपसाठी चांगलं नाहीये. एक दिवस तुम्हाला आणि माझे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मी अजून एक हायलाईट करेल, माझी चुकी जी तुम्ही करू नका, असं मी तुम्हाला सजेस्ट करेल, की माझे ऑलरेडी बाउन्सी हेअर्स होते, असे खूप छान होते हेअर्स माझे, ऑलरेडी खूप खूप भारी होते. फक्त मला काय करायची गरज होती माहितीये का, की ऑइलिंग असेल, ॲलोवेरा जेल असेल, घरामध्ये जे आपण फेनिग्रिक सीड्सचा यूज करतो टू हेअर ग्रोथ और हेअर मास्कसाठी, तो यूज करायला पाहिजे होता, कारण त्याने खूप चांगले इफेक्ट पडतात. पण हे काय माहिती का, बाहेर एवढे लोक एवढे मार्केटिंग अशी करतात ना, की आपल्याला असं वाटतं की नाही यार ते छान होतील, पण असं काही नसतं. सो येस, थोडक्यात सांगायचं झालं तर मी माझ्या हाताने माझ्या हेअर्सची वाट लावली होती. ओके, सो नेक्स्ट स्टेप आपण जाऊया. कलर करतेच आहे तर म्हटलं की व्हिडिओ बनवून टाकूया. मी यूज करते स्ट्रिक्सचा प्रोफेशनल, आणि त्याचं शेड कलर आहे 7.3 गोल्डन ब्लॉन्ड, आणि जो की माझ्या स्किन टोनला जातो, व्यवस्थित प्रॉपर जातो, आणि मला आवडतो हा हेअर कलर, कारण खूप छान वाटतं. गोल्डन ब्लॉन्ड म्हणजे मला सूट करतो, सो मी हा कलर चॉईस केलेला. तुम्ही जेव्हा पण जाल तेव्हा तुमच्या स्किन टोननुसार, तुमच्या स्किन टेक्स्चरनुसार तुम्हाला कोणता नक्की व्यवस्थित दिसतोय तो कलर तुम्ही चॉईस करा, आणि त्यानंतर तुम्ही तो परचेस करा. ओके, सो हे एक हेअर कलर अँड क्रीम आहे, आणि स्ट्रिक्सचीच माझ्याकडे हे डेव्हलपर आहे. लाईक मी हे खूप मोठं पॅकेज घेऊन ठेवत असते, आणि दरवेळेस मी जेव्हा मी यूज करते, म्हणजे जेव्हा मी हे करते, जेव्हा मला कलर करायचा असतो तेव्हा मी हा मोठाच पॅक घेऊन ठेवलेला आहे डेव्हलपरचा, अबाउट स्ट्रिक्स. ओके, आणि हा आहे काहीतरी समथिंग
$200 समथिंग असंच काहीतरी आहे. याची प्राइस काहीतरी $200 समथिंग आहे. आणि स्ट्रिक्सचं जे हे आहे ना, आपलं कलर अँड क्रीम जी आहे, कलर अँड क्रीम आपल्याला ही पण नियर अबाउट 250 आहे, म्हणजे 500 बोथ. पण डेव्हलपरचं असं आहे की डेव्हलपरचं तुम्ही एकदा आणून ठेवलं तर तुम्हाला नंतर ते कामात येतं. ठीक आहे. आणि फक्त तुम्हाला दरवेळी फक्त मग जे असेल ते आपल्याला कलरंट आणावा लागतो. नॉट बाबा डेव्हलपरची दरवेळेस गरज नाही आणण्याची. सो मी हे मोठा पॅक माझ्याकडे नेहमी ठेवते कारण मला कलर करायला प्रचंड आवडतं. ठीक आहे, चलो तर मग आपण स्टार्ट करूया. बाय. आणि हां, अजून एक गोष्ट की मी स्टिक्स जे आहे ना, मी याचे तुम्हाला आता फोटो दिसत नाही आहेत कारण मी हे फ्रंट कॅमेराने शूट करते आहे, त्याच्यामुळे मला ते अजिबात दिसणार नाही आहे. लेट्स सी, मी ट्राय करते पण माहीत नाही बाबा दिसेल की नाही. ओके, मी याच्या लिंक्स पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता आपण ट्राय करूया कलर करायला. चलो बाय. छोटा बाउल घेते आणि माझी ही जी क्रीम आहे ती मी याच्यामध्ये जस्ट सो येस, मी आता यामध्ये कलर अँड टिक घेतलेला आहे, ते तुम्हाला दिसत आहे. ओके, आणि मला जेवढं लागतं मी तेवढंच घेतलं कारण मला हेअर जास्त पण कलर करायचे नाही आहे. आणि 1:4 रेशो तुम्ही यूज करायचा आहे यामध्ये. सो त्यानुसार मी डेव्हलपर याच्यामध्ये मिक्स करते. But you're the spark to blame, and it's fire burning holes inside my brain. Feel the fire, keep the melters down again. Now it's pouring through my veins, but I said you're the spark to blame, and it's fire burning. गुड मॉर्निंग यू ऑल. आणि काल मी रात्री कलर केला होता, त्याच्यामुळे कलर मला कलर कसा हे होतं दिसतं मॅडम, भारी झालं आहे. I know some days with you is paradise, but now you spin me in a well with all your lies. Want you to feel